सुप्रीम कोर्टाने आज राष्ट्रवादी काँग्रेस विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीपर्यंत तुतारी वाजवणारा माणूस आणि पक्षाचं नाव राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार हे राखीव ठेवण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयोगाला दिले। राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष आणि चिन्हासंदर्भातली सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली, तर घड्याळ हे चिन्ह अजित पवारांच्या पक्षाने या प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत वापरावं अशी मुभाही देण्यात आली आहे। तसंच हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे आणि जाहिरात हिंदी, इंग्रजी, मराठी भाषेतनं वृत्तपत्रात प्रसिद्ध करावी असे निर्देश सुप्रीम कोर्टाने अजित पवारांच्या राष्ट्रवादीला दिले। तर राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह सुनावणी संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने नेमकं काय म्हटलंय पाहूया। लोकसभा निवडणुकीपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार हे नाव वापरण्याची पवार गटाला परवानगी मिळाली आहे। तुतारी हे चिन्ह लोकसभा निवडणुकीपर्यंत वापरण्यास मुभा आहे, तर तुतारी चिन्ह लोकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी ही शरद पवार गटाची असेल। घड्याळ चिन्ह आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हे नाव तुर्तास अजित पवारांनाच आहे। घड्याळ चिन्ह मिळाल्याची अजित पवार गटाने जाहीर नोटीस द्यावी आणि ही नोटीस हिंदी, इंग्रजी, मराठी भाषेतनं वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध करावी। तर राष्ट्रवादीच्या चिन्हासंदर्भातल्या सुनावणीवर राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि रोहित पवार नेमकं काय म्हणतायत पाहूया। हियरिंग में उन्होंने कहा कि तुमने जो अंडरटेकिंग दिया है वो इनकम्प्लीट है, उसकी पर जो स्वाक्षरी है, सिग्नेचर है, वो महाराष्ट्र प्रदेश की है। आपको राष्ट्रीय स्तर पे कोई पदाधिकारी की उसके ऊपर सिग्नेचर चाहिए। दूसरी चीज़ उन्होंने कही कि घड़ी तुम्हारी नहीं है, घड़ी सुप्रीम कोर्ट में आके अटकी है, अब चुनाव है तो इस्तेमाल करो। तो यानी उनको 50% उनकी घड़ी निकाल ली है। क्लॉक का सिंबल अजित पवार यूज कर सकेंगे, पर लेकिन हर पोस्टर पे लिखना पड़ेगा कि सुप्रीम कोर्ट का अंतिम निकाल आने तक ये सिंबल हम यूज कर रहे हैं। तो इसका सीधा मतलब है कि ये सिंबल जाने वाला है। जो काही कोर्टाने निकाल दिलाय तसा बघितलं तर स्वागत करण्यासारखं आहे। घड्याळ हे चिन्ह जे अजितदादांचं चिन्ह आहे त्याच्यामध्ये कंडिशन्स अप्लाइड असं सांगितलंय। तसं बघितलं तर ज्या पद्धतीने भाजप अजितदादांच्या पक्षाला वागवत आहे, अटीतटीमध्ये अडकवत आहे आणि तेच कुठेतरी आता कोर्टाने सुद्धा केलेलं आहे। त्यामुळे आता त्यांच्याकडे काही प्रमाणात लोकसभेसाठी हे चिन्ह असलं तरी नंतर ते चिन्ह राहील हे काही वाटत नाही आणि ही गोष्ट आमदारांना आता कळालेली आहे, तिथल्या पदाधिकाऱ्यांना कळालेली आहे। त्यामुळे ते तिथं किती काळ राहतील हे आपल्याला येत्या काळामध्ये बघावं लागेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।